सोलापूरचं तापमान दिवसेंदिवस 40च्या पल्याड चाललेलं आहे आणि अशातच आज सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे दोन दिग्गज नेते जोर लावताना दिसून येत आहेत। सोलापूर शहरामधील जे एक्झिबिशन सेंटरचं हे मैदान आहे, या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा जी आहे ती दुपारी 4 वाजता पार पडणार आहे। तर मोडणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य नेते शरद पवार यांची सभा सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडनं सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे या रणांगणात उतरलेले आहेत आणि माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती त्या ठिकाणी त्यांनी शड्डू ठोकलेला आहे। सोलापूर मधील या एक्झिबिशन हॉल मध्ये आपण जर बघितली तर जवळपास 40,000 लोकांची बसण्याची क्षमता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि भव्य दिव्य असं व्यासपीठ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर या सभेला आपण जर बघितलं तर काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले असतील, चंद्रकांत हंडोरे हे या सभेला असणार आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर या सभेचं लक्ष जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र याकडे लक्ष लावून राहिलेलं आहे। अवघ्या 5 दिवसानंतर आपण जर बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा याच सोलापूर शहरामधील होम मैदानामध्ये होणार आहे। त्यामुळे आज राहुल गांधी हे काय बोलणार आणि 5 दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत आणि कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत प्रणिती शिंदे या राहुल गांधीच्या खांद्याला खांदा लावून भारत जोडो न्याय यात्रेमध्ये आणि भारत जोडो यात्रेमध्ये त्या ठिकाणी त्या फिरल्या होत्या। त्यामुळे याची नक्कीच जाण राहुल गांधींना असणार आहे आणि त्याचीच प्रतीती या सभेमध्ये राहुल गांधींच्या बोलण्यातून येते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिभाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।